तुम्ही जे नवीन लोक आहेत त्यांना मी सांगते तुम्ही घर इथेच पहिले बंद करा जोपर्यंत पहिलेची कामं होत नाहीत. कारण की तुम्ही आल्यानंतर म्हाडावाले आणि शिर्केवाले हात वरती करणार आहेत, तुम्हाला काहीच भेटणार आहे. भांडणं आमच्यामध्येच होणार आणि सगळे आम्हीच खालती येऊन भांडणं करत राहणार आहोत. इतर लोक रडतात की प्रायव्हेट बिल्डर लुटतात म्हणून. इकडे गव्हर्नमेंटनेच आम्हाला लुटलं झालंय. 24 घंटा पानी रहता है, लेकिन आने के बाद यहाँ पानी की बहुत किल्लत हुई। एक तो हमारी बड़ी फैमिली और हमें पानी बिल्कुल पूरता नहीं। नमस्कार, आज आपण विरार पश्चिमेला म्हाडा या परिसरामध्ये उपस्थित आहोत. म्हाडाचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून म्हणायला गेलं तर अनेक वर्षांपासून जो आहे तो ऐरणीवर आहे. मेंटेनन्सच्या नावाखाली फसवणूक, पाण्याचा मुद्दा, स्वच्छता नाही, कोणतीही देखरेख नाही आणि सततचा होणारा प्रशासनाकडून हलगर्जीपणा याच्यामुळे म्हाडाची लोक ही गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. 2023 मध्ये या संपूर्ण घटनेची दखल अनेक सामाजिक संस्थांनी घेतली, अनेक राजकारण्यांनी घेतली, परंतु त्याच्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. तुम्ही एक घर घेता, त्याचे महिन्याचं जे मेंटेनन्स आहे ते 2000 भरता आणि बदल्यामध्ये तुम्हाला काय मिळतंय तर असुविधा आणि फक्त असुविधा. म्हाडामध्ये जेव्हा ही लोक राहायला आली होती तेव्हा पाण्याचा मुद्दा अगदी तापलेला होता. त्यानंतर अनेक मोर्चे काढले, अनेक प्रशासनाला विनवण्या केल्या आणि पाण्याचा प्रश्न हा सुटला. परंतु आता जेव्हा म्हाडानी ज्या नवीन घरांची विक्री केली त्याच्यामध्ये लोक राहायला आली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा असं सांगण्यात आलं आणि पाणी थांबवण्यात आलंय की लोक वाढलेली आहेत, त्यामुळे पाण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. या संपूर्ण घटनांमध्ये जर पाणी नसेल, तुमच्याकडे स्वच्छता नसेल, तुम्हाला स्वच्छ सफाई कर्मचारी देखील स्वतःचा पैसा देऊन ठेवावे लागत असतील, तर नेमकं म्हाडाचा प्रशासन हा कसला मेंटेनन्स घेतोय या लोकांचा आज तो प्रश्न आहे आणि त्यासाठी लोक जमलेली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी यावर मोर्चा काढला होता आणि या महिला ज्या आहेत त्या इतक्या असुविधांना त्रस्त झालेल्या आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका प्रकार म्हाडामध्ये काय घडत आहे. मॅडम नमस्कार, काय नाव तुमचं, काय सांगाल? मी भाडोत्री आहे इथे. मी पकडते. मी इथे भाडोत्री आहे. आता 2-3 महिने झाले आम्हाला. पण सुरुवातीला आम्हाला सांगितलं 24 तास पाणी आहे. नंतर मालकानी हा नंतर 1 महिना व्यवस्थित आलं पाणी. नंतर मग पाण्याचे एक नखरे असे व्हायला लागले. आता किती दिवस पाणी येतं? आता झाले तरी महिना. आमच्या तर बेसिनला पाणीच येत नाही. मग तुम्ही पाणी कसं वापरताय? कपडे कसं धुता? भांडी कशी घासता? ते आता थोडं थोडं येत होतं, पण या 4 दिवसापासून खूप प्रॉब्लेम झालाय. पाणीच येत नाहीये. नाही. मॅडम तुम्हाला विचारेन, तुम्ही खूप आधीपासून प्रत्येक मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे, मोर्चे अनेक काढण्यात आले, काय सांगाल? काय त्याच्यामध्ये सॉल्व्ह झाला होता प्रॉब्लेम? मग परत आता पाण्याचा प्रश्न काय आहे? हे गेल्या 8-10 दिवसापासून आहे आणि 4 दिवसा पहिले पण आम्ही म्हणजे शिर्के ऑफिसमध्ये जाऊन कंप्लेंट केलेली आणि म्हाडाचे अधिकारी आहे त्या लोकांशी पण बोललेले. त्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलेलं की विदिन 2 दिवसामध्ये ते लोक म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आम्ही केलेलं, तर आम्हाला सांगितलेलं की गुढीपाडव्यापासून आम्हाला प्रॉपर पाणी येईल. पण त्या दिवशी पण पाणी नाही आलं. इनफॅक्ट आज पण आम्ही नाही बोलताना सर्व स्वतःहून घरातून बाहेरून पर्सनल बाटला घेऊन आम्ही घरातली आम्ही डोमेस्टिक कामं करतोय. पाण्याचा मुद्दा काय अजून सॉल्व्ह झाला नाहीये. नाही म्हाडावाल्यांनी आम्हाला सपोर्ट केलेले आहे आणि जर VVMC जर माहिती होतं 4 दिवस हा पाण्याचा प्रॉब्लेम होता तर त्यांनी म्हाडाला सांगितलं होतं. तर म्हाडा आणि शिर्केवाल्यांचा हा काम होता की आम्हाला ऍडिशनल काहीतरी सबस्टिट्यूट देऊन ठेवायला. त्या लोकांनी केलं नाही. तिथे जाऊन जे शिर्केवाले ऑफिसर आहेत ते आम्हाला सांगतात की मी म्हाडावाल्यांना सांगितलंय, ऑफिसर लोकांना ते वाले सांगतात की आम्ही तुमच्यासाठी प्रोव्हिजन करतो, आम्ही टँकर पाठवतो, आम्ही हे पाठवतो. काही केलं नाहीये त्या लोकांनी आणि आजही आम्ही तसंच आहोत. आज म्हणून लोक काही खालती उतरलेत. त्या दिवशी 15 मिनिटं तरी पाणी होतं, आज 3-4 मिनिटं पण नाही. घरातल्या 2 बालद्या पण भरल्या नाहीयेत. एक मुद्दा असा आहे की तुम्ही टँकर नाही मागवू शकत का म्हाडामध्ये? आम्ही टँकर हा बंद केलेला, पण आता आम्ही त्यांना ऑप्शन दिलेलं की तुमचं काम आहे, तुम्ही आम्हाला आयदर टँकरनी द्या किंवा आम्हाला 1 तास तरी पाणी द्या. ऍटलीस्ट आमच्या 1 आवर मध्ये तरी आमचं घरातलं डोमेस्टिक काम होऊन जाईल. त्या लोकांनी आम्हाला आश्वासन दिलेलं की ते लोक पाणी सोडणार आहेत, पण त्या लोकांनी काही पाणी सोडलं नाहीये आणि उलट असं झालेलं आहे की आम्हाला 3-4 मिनिटं काय 5 मिनिटं 2 बालद्या पण घरातल्या भरत नाहीयेत पाणी. आम्ही हे 4 दिवस पहिले त्या दिवशी शिर्के ऑफिसमध्ये जाऊन म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो. आम्हाला त्या लोकांनी सांगितलेलं, आश्वासन दिलेलं की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. काही सपोर्ट केला नाहीये आणि हे फक्त पैसे घेतलेले आहेत आमच्याकडनं. 1 टाइम आमच्याकडनं मेंटेनन्स घेत आहेत आणि आता तर हालत अशी आहे, ह्या लोकांनी आता नवीन बाजूला ते सातारा बँक मधून तुम्ही लोक नवीन स्कीम देऊन लोकांना कमी टॅक्सेस छोटं दर कमी करून देत आहेत. तर तुम्ही जे नवीन लोक आहेत त्यांना मी सांगते तुम्ही घर इथेच पहिले बंद करा जोपर्यंत पहिलेची कामं होत नाहीत. कारण की तुम्ही आल्यानंतर म्हाडावाले आणि शिर्केवाले हात वरती करणार आहेत, तुम्हाला काहीच भेटणार आहे. भांडणं आमच्यामध्येच होणार आणि सगळे आम्हीच खालती येऊन भांडणं करत राहणार आहोत पाण्यासाठी. म्हाडावाले फक्त रूम विकून त्यांनी ते त्यांचं काम करून ठेवलेलं आहे. हा झटकलाय टॅक्सीवर फक्त म्हणून ठेवलेलं आहे, काही नाही आतमध्ये.
घरामध्ये. पाण्याचं प्रोव्हिजन 24 फ्लोअरच्या ह्याला ऍटलिस्ट आपण कधी म्हणजे मुंबई साईडला पण आपल्या इथे कोणी टँकर वापरत नाही, टाकी वापरत नाही, पण आमच्या इथं आम्हाला लावायला लागले का? कारण की म्हाडाने आम्हाला 24 अवर्स पाण्याचं सांगितलेलं, पाणी 1 तास की अर्धा तास पण नाही. आणि आता तर बघा 2 बालद्या पण घरातल्या भरल्या नाहीयेत. लेडीज लोक सगळ्या त्याच्यामुळे सगळे खालती झालेले आहेत. जेंट्स लोक पण ते लोक त्यांचं काम सोडून ते लोक आमच्यावर आज गेल्या 8 दिवसापासून हेच चाललेले आमच्या इथे. म्हाडा हा टँकर मुक्त झाला होता गेल्या काही महिन्यांपूर्वी. अशी घोषणा झाली की म्हाडा जो आहे तो टँकर मुक्त झालाय. आता टँकर हे म्हाडामध्ये लागणार नाहीत आणि अनेक राजकारण्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि म्हाडाला टँकर मुक्त केलं. परंतु म्हाडामध्ये कुठेतरी दुर्लक्षपणा आणि हलगर्जीपणा जो सुरू आहे त्याच्यामुळे लोक आज इथे जमलेली आहेत. साहेब काय सांगाल, किती मेंटेनन्स भरता तुम्ही? मी 2 BHK मध्ये राहतो, इमारत क्रमांक 7. तिकडे तुम्ही बघाल तर आज मला 7 वर्ष झाली, पण आता तिथे पाण्याचा प्रश्न सुरुवातीपासून आहे तो अजूनही तसाच आहे. पाण्याचा या लोकांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की आम्ही पाणी तुम्हाला देऊ 24 तास, परंतु त्यांनी आतापर्यंत 24 तास काही पाणी दिलेलं नाहीये, कधी झालेला नाही. कधीच आलेलं नाहीये. आता मागे पण आम्ही त्यांच्या बरोबर पूर्ण मोर्चा काढून टँकर आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी टँकर कमी केले, परंतु त्याचा आम्हाला उपयोग काय झाला नाही. नगरपालिकाने सांगितलं की तुम्हाला 1 दिवस आड पाणी येतं, 1 दिवस आड पाणी. आम्ही एवढ्या मोठ्या टॉवर मध्ये राहतो, आम्हाला जवळजवळ फक्त 20 मिनिटं दिवसाला पाणी सोडतात ती लोक. 20 मिनिटात तुम्ही विचार करा, घरातल्या माणसांनी जेवण बनवायचं, कपडे धुवायचे की बाकीच्या गोष्टी करून मग कामावरती पण जायचं असतं. या सगळ्या गोष्टीत आम्ही साधारण माणसं आहेत ही खूप थकलेलो आहोत. इकडे आम्ही पैसे असे आम्हाला वाटतं की आम्ही आमचे पैसे दिले ते किती लाखाला घर घेतलं होतं तुम्ही? आम्ही घर हे 42 लाखाला घेतलेलं त्यावेळेला, 2 BHK. आणि आता त्या घराची किंमत एवढी कमी झालेली आहे की या लोकांनी न्यू सातारा वगैरे या लोकांनी एजंट लोकांना आणून आता 34-36 लाखाला इथे मिळतोय. त्याच आम्हाला दुःखच आहे. इतर लोकांना लोक रडतात की प्रायव्हेट बिल्डर लुटतात म्हणून. इकडे गव्हर्नमेंटनेच आम्हाला लुटलं झालंय. त्याच्यामुळे आम्ही एवढे पैसे भरतोय हे कोणासाठी? आम्ही आमचे पैसे परत मागतोय की आम्हाला तुम्ही पैसे आमचे पूर्वीचे द्या, आम्हाला सगळ्या सुखसुविधा द्या. इकडे कॅमेरा वगैरे आम्ही स्वतःच्या आमच्या खर्चाने करून हे केलेलं आहे. साफसफाई वगैरे आम्ही स्वतः करतो. मग याच्यामध्ये आम्ही पुढे काय करायचं आता तुम्ही सांगा. आम्ही शासनाकडे गेलो, नगरपालिकेकडे गेलो, पण याच्यात आम्हाला कोणाचंच काही साथ येत, म्हणून आम्ही आता ही तुमच्याकडे मागितली. तुमच्या माध्यमातून आम्ही हे सरकारपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो की तुम्ही आम्हाला ह्या मदत कराल आणि आम्ही याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन काढू. आपल्यासोबत काही महिला पण आहेत. काकी काय सांगाल, पाणी किती वेळ येतं, काय सांगाल? 15 मिनिटं पाणी आले फक्त. टाकीमध्ये चढू शकत नाही, खालती पण किती एवढं माळ्यावर पडून. राहता तुम्ही? मी 20 माळ्यावर राहतो. 20 माळ्यावर. फोर्स येतो पाण्याचा? बिलकुल नाही, टाकीत चढू शकत नाही. नाही चढू शकत. मग 20 मिनिटांमधून किती काय? मिनिटं तुम्हाला पाणी मिळतं? आता आपल्याकडे भरण्यासाठी 4 बालडे आहेत, 1 टाकी आहे छोटी स्टीलची, त्याच्या अलावा काही आणि पाणी नाही. तुमच्याकडे वरची टाकी नाहीये जी वरची टाकीत पाणी चढत नाही. चढत नाही. मग जे पाणी येतं त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2 बादल्या मिळतं. 2 बादल्या एवढाच पाणी असते. आज तर मुश्किलच झाली. किती वर्ष राहताय तुम्ही इथे? मला आता 4 वर्ष झाली पूर्ण. मी आणि भाड्यावर 4 आहे. वर्ष असंच चालू आहे? नाही, तेव्हापासून नव्हता, पण आता म्हणजे 2-4 महिन्यापासून जास्त झाला. परत झाले. म्हाडाने काही कारण दिलंय का होतंय म्हणून एकदा तरी? नाही, आम्ही म्हाडामध्ये कितीक वेळेला गेलो आहे मोर्चा घेऊन. हाँ. तेवढ्या पुरता ते चालू करतात, परत आपलं तसं तसंच. टँकर बंद केल्यापासून आमचे खूप हाल चालले. आता कुठेतरी मैं आपसे पूछना चाहूंगी, आपको लगता है टैंकर वापस आना चाहिए? पता नहीं, हम लोग तभी 1 महीना ही हुआ आए, तभी बोले कि 24 घंटा पानी रहता है, लेकिन आने के बाद यहाँ पानी की बहुत किल्लत हुई। एक तो हमारी बड़ी फैमिली और हमें पानी बिल्कुल पूरता नहीं। नहीं पूरता है। तो नहीं। अभी जब टैंकर था तब पानी मिल रहा था? टैंकर वो तो मुझे पता नहीं, क्योंकि हम लोग को अभी 1 महीना ही हुआ आके। लेकिन पानी की किल्लत है। हाँ, कौन से फ्लोर पे रहते हैं आप? 19 माले पे। 19 माले पे। पानी का प्रेशर रहता है जितने रात नहीं, बहुत स्लो, कभी कभी तो टाकी भरती ही नहीं, और 4 दिन से तो बिल्कुल पानी नहीं हमारे घर में। तो कैसे आप गुजारा कैसे कर रहे हो? बाहर से लेते या फिर पीने का पानी यूज करते। कपड़े धोने के लिए? हाँ, नहीं तो कपड़े ऐसे उठा के हम लोग रख देते, या पानी आता है थोड़ा बहुत तो नीचे जो भरता है उसी से पानी हम लोग यूज करते। अच्छा, आपल्यासोबत इथे काही लोक आहेत. काय बोलू इच्छिता? आता वाटप टँकर परत यायला पाहिजे, अभी अगर पानी नहीं मिलेगा तो टैंकर आना ही चाहिए ना। लेकिन टैंकर मुक्त हो गया था ना कहीं? ये ऐसा तो नहीं है कि म्हाडा और टैंकर माफियों का जो है ये मिलीजुली भगत है? कुछ ना कुछ होगा ही, यही हो सकता है, इनका मिलीजुली भगत हो ही सकता है, क्योंकि लेकिन अभी तक तो आ रहा था, 3-4 दिन से प्रॉब्लम चल रहा है। पानी बिल्कुल लोगों नहीं का आ रहा। कहना है कि म्हाडा ने कहा कि लोग बढ़ गए इसलिए पानी नहीं मिल पा रहा है। अभी कहाँ बढ़ गए? अभी तो केवल जो फ्लैट खरीदे थे अभी वो बेचारे तो शिफ्ट भी नहीं हुई है। अगर अभी मान लो हमारे बिल्डिंग में सिर्फ 5 आदमी है, 23 माले की बिल्डिंग में केवल 5 आदमी है, 5 आदमी को पानी नहीं आ रहा है। जब पूरा भर जाएंगे तो 5 होगा। बिल्कुल। तो बहुत जब लोग नहीं, हैं जो म्हाडा में घर लेना चाहते हैं, उनको क्या कहेंगे? फिलहाल देख करके ले, पानी
पानी की समस्या तो है ही है। हाँ। तो अपना देख करके तब ले भाई कि पानी मिलेगा भविष्य में कि नहीं मिलेगा। कौन से फ्लोर पे रहते हैं आप? मैं 23वें फ्लोर पे रहता हूँ। पानी का प्रेशर कैसा है, मतलब? अभी तक तो मतलब आज 5-6 दिन पहले तक ठीक आ रहा था, लेकिन अब 4-5 दिन से तकलीफ हो रहा है। अच्छा, तो ये सब में मैं पूछना चाहूंगी, अगर टैंकर फिर से शुरू होता है तो फोर्स आ जाएगा पहले जैसा? वो तो छोड़ने वाले के ऊपर है, वो कैसे छोड़ते हैं, कि वो प्रेशर फुल देता है या कैसे देता है। ठीक. या संपूर्ण मुद्द्यामध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे टँकर जेव्हा होते तेव्हा लोकांना पाणी व्यवस्थितरित्या मिळत होतं. त्याच्यानंतर म्हाडा हे टँकर मुक्त करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते असू दे, राजकारणी असू दे, अनेक लोकांकडे या लोकांनी कष्ट घेतलेले आहेत. जवळपास 3-4 वर्ष या लोकांनी संघर्ष केलाय पाण्यासाठी. टँकर मुक्त म्हाडा झालं. टँकर मुक्त म्हाडा झाल्यानंतर म्हाडामध्ये एक असं वातावरण तयार झालं की आता पाणी आपल्याला येणार. परंतु आता म्हाडाचं असं म्हणणं आहे की हे घरं जी आहेत ती विकली गेली आहेत, लोक वाढली आहेत म्हणून तुम्हाला पाणी येत नाहीये. आणि हे कारण देऊन आता लोकांच्या मनात कुठेतरी हे रुजवलं जातंय की टँकर आला तरच तुम्हाला पाणी जे आहे ते फोर्सनी येईल आणि सर्वांना पाणी मिळेल. जर 24 माळ्याच्या इमारतीमध्ये 5 घरांना पाणी मिळत नसेल तर पुढे विरारचं म्हाडाचं काय भवितव्य आहे असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय. अनेक पक्ष जे आहेत ते दावे करतायत की पाण्याचा प्रश्न सुटला, आम्ही इतके प्रकल्प उभारले, सूर्य असू दे, त्यानंतर माडवण असू दे, असे अनेक प्रकल्प उभारले आणि इतक्या प्रकल्पानंतर पण हे पाणी जातंय कुठे? सूर्य 1, 2 आणि 3चा टप्पा आता पूर्ण होणार आहे. मग हे पाणी नेमकं कुठे जातंय? म्हाडाला तरी पाणी मिळत नाहीये. जर सरकार इतके मोठे प्रकल्प उभारून स्वतःच्याच प्रोजेक्टला पाणी देऊ शकत नाहीये तर विरारचं काय भवितव्य आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी टँकर माफिया आणि म्हाडाची एकी तर नाही झालेली आहे की जेणेकरून लोकांना हे पटवून द्यावं की टँकर हाच म्हाडाचा शेवटचा ऑप्शन आहे आणि लोकांनी पुन्हा एकदा टँकरकडे वळावं. जे लोक म्हाडामध्ये घर घेऊ इच्छितात किंवा घेत आहेत त्यांनी एकदा संपूर्ण घटनांचा विचार करा, कारण 2,000 हे तुमच्या कष्टाचे आहेत जे तुम्ही भरणार आहात. त्यामुळे विचार करून म्हाडामध्ये इन्व्हेस्ट करा. धन्यवाद.